नमस्कार, मी अर्चना. गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. मी तुम्हाला छान असा मुगाच्या डाळीचा रस्सा दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत, पण खायला एकदम टेस्टी असं. तर इथं मी थोडंसं वाटण बनवून घेणार. त्यासाठी सुक्कं खोबरं घेतलेलं, लसूण घेतलेला, हिरवी मिरची, थोडंसं अद्रक घेतलेलं. सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं. ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही, असं सुक्कंच मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथं मुगाची डाळ घेतलेली, तरी फक्त स्वच्छ अशी धुवून घ्यायची. भांड्यामध्ये तेल, मोहरी, जिरे टाकायचे. बारीक कट केलेला कांदा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसच्यात मोठं ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. इथं कांदा व्यवस्थित परतला गेलेला गॅसच्यात कमी करायचा. आता यामध्ये आता हे जे वाटण बनवलेलं ते टाकायचं. सुक्कं वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत. सगळं साहित्य कच्चं, त्यामुळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यामध्ये हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. व्यवस्थित असं परतून झालेलं खमंग असा सुगंध सुटलेला. यामध्ये आता ही स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकायची. मिक्स करून घ्यायचं. एखादा चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवलेला मिक्स करून घ्यायचं असतं. यामध्ये टोमॅटो थोडंसं मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर गॅसच्याच वाढवायच्या. यामध्ये चवीनुसार मीठ, उकळी आलेली गॅसच्याच कमी करायची. यामध्ये कोथिंबीर टाकायची. 6 मिनटं मंद आचेवर हे शिजून घ्यायचं कमी आचेवर. मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही आणि जास्त पण गाळ शिजवायची नाही. इथं 6 मिनटं झालेले. गॅस बंद करायचा. फक्त 6 मिनटंच राहू द्यायचं, कारण जास्त वेळ जर ठेवलं तर मग एकदम गाळ होऊन जातं, चांगली लागत नाही खायला. अशी अर्धी कच्ची छान लागते. गॅस बंद केल्यानंतर थोडा दाटसरपणा येतो असं कोमट झाल्यानंतर. त्यामुळे फक्त 6 मिनटंच डाळ शिजून घ्यायची आणि असंच थोडंसं पाण्यासारखा रस्सा राहू द्यायचा. खायला छान लागतो. छान असा हा स्वादिष्ट असा मूग डाळ रस्सा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.